या टॉपिकवर मला असं वाटते 100% प्रश्न यायला पाहिजे आणि का तो प्रीला यायला पाहिजे. कसा माहितीये का, त्याचे लँग्वेजेस विचार, लँग्वेजेस कुठल्या लडाखच्या, मी सांगतो कोणत्या आहेत हा, म्हणून ती नोट्स आणली सोबत. सेंटर न्यू रेग्युलेशन फॉर जॉब अँड डोमेसाईल इन लडाख. बरोबर, बाकी कामाचं नाही आपल्या. लडाखसाठी काय केलं, नवीन डोमेसाईल सिस्टम आणलं. बरोबर, तर काय डोमेसाईल सिस्टम आहे, बरोबर नाही का, कारण याच्या आधी पण लडाखवर एक प्रश्न विचारून गेला आणि त्याने काय विचारल्या होत्या, तिथल्या जमाती लडाख मधल्या कुठल्या आहेत तर. ओके, त्यामुळे हा नवीन ट्रेंड आहे एमपीएससीचा. तुम जहां पे खत्म करोगे मैं वहां से क्वेश्चन शुरू करूंगा. कळलं का. आता पुलवामा झालं ना, पहलगाम आहे का, त्यानंतर एक परीक्षा झाली होती लगेच, कुठली तरी लगेच झाली होती काही तेवढ्या दिवसातच, आणि तो एमपीएससीला प्रश्न आहे. मी देवा सरांच्या टेलिग्राम चॅनलवर तो प्रश्न बघितला, समजलं. तर ते मी आपल्या ग्रुपवर टाकला असेल कदाचित सरांनी तो, पण ठीक आहे, बघू काय आहे लक्षात ठेवायचं हा रूल, ते आपण बघण्याचा प्रयत्न आपण करू. आणि हे आजपासून म्हणजे 5 जून पासून आपला कार्यक्रम हा सुरू होत आहे. बाकी आपण नंतर बघूया काय तर. आता बघा, 2019 ओके, इयर अतिशय इम्पॉर्टंट आहे. का बरं, पुढे कळेल. मला सांगेल का कोण्या तारखेला 370 हटा दिया. दिस इज अ न्यू ट्रेंड ऑफ एमपीएससी. कळलं का, 3 वर्षानंतर जुनी तारीख विचारा. बरोबर, 2022 मध्ये त्यानं जीएसटी लागू होण्याची तारीख विचारली होती. बरोबर, म्हणून एक मुलगा भेटला होता काल, तो म्हणे सर जुनं का विचारते माहिती आहे म्हणे एमपीएससी. मला का बरं, आमचा विचार करते म्हणे, आम्ही तेव्हा करंट केलं होतं म्हणे. अरे म्हणलं गजब, ते का ते एज म्हणे आम्हाला. मला ते बरोबर किती करंट 5 येते म्हणे सर. लक्षात ठेवायचं, 5 ऑगस्ट 2000 किती 19 ती तारीख होती, ज्या दिवशी 370 काय करून टाकलं, उडवून टाकलं. आणि लक्षात ठेवायचं, बरोबर हा, बरोबर लक्षात ठेवायचं, 370 जे कलम बाहेर काढलं त्यासाठी कशात अमेंडमेंट केली माहितीये का, म्हणजे कशाचा आधार घेतला, तर त्यासाठी लक्षात ठेवायचं राष्ट्रपती याने का ऑर्डर 1954 आहे हा, हे इयर लक्षात ठेवा. जो पंडित जवाहरलाल नेहरू आणि कोणामध्ये झाला होता, शेख अब्दुल्ला, त्याला दिल्ली अकॉर्ड पण म्हणतात. हा पहिला होता की ज्याच्यानुसार राष्ट्रपती जम्मू काश्मीरमध्ये काय करू शकते, म्हणजे आदेश पारित करू शकते. तो हा पहिला होता. आणि हा नंतर वाढत 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 गेला आणि फायनली याचने यानंच उडून टाकलं. तर इयर लक्षात ठेवायचा 1954 प्रेसिडेन्शियल ऑर्डर. प्रेसिडेन्शियल ऑर्डर शब्द वापरलाय मी, प्रेसिडेन्शियल ऑर्डिनन्स शब्द नाही वापरला. कळलं का, मी 123 बद्दल नाही बोलत आहोत. पॉइंट टू बी नोटेड, हा प्रेसिडेन्स आहे, राष्ट्रपती आदेश आहे हा, जो अधिकार 1954 कोणाला दिला, राष्ट्रपतीला. शाबास, इथपर्यंत पोहोचलो. तर एक तारीख अजून घेऊ. मला सांगा, 5 ऑगस्ट 2019 ला उडवलं आणि इन्फोर्स किती, 31 ऑक्टोबर. ओके, तारखेला महत्व आहे काय, 31 ऑक्टोबरला काय, सरदार वल्लभभाई पटेल. बोलले इथपर्यंत. त्यामुळे 31 ऑक्टोबर 2019 ला त्याला काय म्हणतात की हे लागू केलं. 2 डेट लक्षात राहील, सॉरी 3 डेट. ठीक आहे, यानुसार काय झालं, तर यानुसार इसको इधर रख देंगे. यानुसार जम्मू अँड काश्मीर आणि लडाख हे 2 काय बनवल्या, युनियन टेरिटरी बनवल्या. काही प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये जम्मू अँड काश्मीरसाठी विधानसभा बनवली, त्यामुळे विषय संपून गेला त्याचा. आणि लडाखला काय बनवलं रे पोरो, युनियन टेरिटरी बनवलं, केंद्रशासित प्रदेश बनवलं. नो प्रॉब्लेम. आता लडाखची अशी मागणी होती की आम्हाला 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करा. लडाखची अशी मागणी होती की आम्हाला ऑटोनॉमस द्या. कारण तुम्हाला माहित असेल की लडाख हा तिथल्या ज्या ट्राईब्स आहेत, म्हणजे एक नाही आहे, 7-8 ट्राईब आहे तिथं, त्यांचा मिळून हा काय बनलाय, प्रदेश बनलेला आहे. आणि मग सोनम वांगचू माहिती आहे ना, कोणता पिक्चर त्यांच्यावर आलेला होता, 3 इडियट, बरोबर नाही का. तर त्यांनी सर्वात मोठं आंदोलन पण केलं या निवडणुकीच्या आधी, लोकसभेच्या. आणि मग त्यानंतर त्याला काय म्हणतात की आता राष्ट्रपतींनी या युनियन टेरिटरीसाठी एकूण 5 आदेश काढले. बेसिक माहिती आहे तुम्हाला, बेसिक माहिती आहे ना रे, की युनियन टेरिटरीसाठी राष्ट्रपती काय करू शकतो, आदेश काढू शकतो. ओके, कलम किती आहे हे मला तुम्ही नंतर सांगा.
हे कलम किती आहे? राष्ट्रपती आदेश काढू शकतो युनियन टेरिटरीसाठी. किती आहे कलम माहितीये का? राष्ट्रपती आदेश काढू शकतो. या प्रकारे कलम लक्षात ठेवायचे. समजलं इथपर्यंत? नंतर सांगा. चला, ऑनलाईन वाल्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा नंतर की यासाठी कोणत्या कलमाचा वापर केला राष्ट्रपतींनी. 5 आदेश काढले. 5 आदेश इम्पॉर्टंट नाही आणि प्रश्न पण विचारणार नाही, पण या आदेशामध्ये सगळ्या आदेशाचा जो बेस आहे तो आहे डोमसाईल. या 5चा क्रक्स जो आहे तो आहे डोमसाईल, म्हणजे त्याला म्हणतात रहिवाशी. आणि यानुसार काय केलं तर लडाखला ऑटोनॉमी देण्यासाठी तिथलं जे त्याला काय म्हणतात की स्थानिक काय रे स्थानिक जे काही त्या चालीरीती परंपरा असेल आदिवासी त्यांना ऑटोनॉमी देण्यासाठी रहिवाशाची अट टाकली. काय अट टाकली तर बघा, पहिला म्हणजे लडाखचा मूळ रहिवाशी म्हणजे कोण, त्याला आपण तुमच्या भाषेमध्ये म्हणतात डोमेसाईल. हा तो असेल जो 15 वर्षापेक्षा जास्त पासून तिथं राहत असेल. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये पण हीच अट आहे. किती वर्ष? 15 वर्ष. बिहारी उत्तर प्रदेशमध्ये आला, सॉरी महाराष्ट्रात आला, 15 वर्ष राहिला, कार्यक्रम झाला, ठीक आहे, किंवा महिनाभर राहिला, सर्टिफिकेट काढलं तरी झाला. मॉरल ऑफ द स्टोरी 15 वर्ष आहे. किती वर्ष आहे? 15 वर्ष. समजलं? आणि कोण देतो माहिती का? महाराष्ट्रामध्ये कोण देतो? कोण देतो? हे सरपंच. गावात सरपंच देतो, त्याच्या आधारावर तहसीलदार काढून देतो. सही करताना असा लिहितो तो ऑन द बेस ऑफ लोकल बॉडीज घे म्हणते. असा कार्यक्रम येतो नाही का? मग काय 4-5 तहसीलदार पण सस्पेंड झाले. आठवते ते कोणतरी आहे एक तहसीलदार इथले नाशिक जिल्ह्यातले, बांगलादेशाला देऊन टाकलं सर्टिफिकेट. ते हे आहे, कळलं का? तर होते, असं काय हरकत नाही. एक काळ असा होता, म्हणजे मला आठवते मी कॉलेजमध्ये असताना माझ्याजवळ पॅन कार्ड नव्हतं, पण एका युपीच्या लोकांजवळ पॅन कार्ड होतं. मला कमाल वाटली, पण ते होते, प्रशासकीय बाब आहे. नंबर 1 15 वर्ष. दुसरं लक्षात ठेवायचं की तो 7 वर्षापासनं तिथं राहत असेल ऍज अ स्टुडंट म्हणून, बरोबर, आणि त्यानं तिथली 10वी आणि कितवी 12वीची काय दिली असेल परीक्षा, म्हणजे तिथे शिकला असेल, बरोबर नाही का? नंबर 3 लक्षात ठेवायचं, तो तिथला कर्मचारी असेल, म्हणजे कुठल्या तरी सेवेमध्ये असेल, बरोबर. इथपर्यंत काय असेल? कर्मचारी, याचे मुलं आणि त्याचे त्याला काय म्हणतात की पत्नी. विषय कळला इथपर्यंत? हे काय असेल? तिथले स्थानिक. समजली इथपर्यंत? तर ही व्याख्या करण्यात आलेली आहे डोमेसाईलची, बरोबर. प्रश्न विचारण्याची शक्यता मला 50% वाटते की लडाखच्या नवीन रहिवाशीच्या अटीनुसार पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. किती वर्ष? 15, किती? 7. 10वी 12वी शिकला पाहिजे, आणि त्यानंतर काय? तिथली कर्मचारी, कर्मचाऱ्याचे मुलं आणि पत्नी, हे ऑटोमॅटिक काय होऊन जाईल? रहिवासी. आणि 4थं जे ऑल इंडियात लागू पडते, तिथला रहिवाशी आहे त्याची मुलं, बरोबर. अरे तिथला रहिवाशी त्याची मुलं, इथं भारतात पण लागू आहे ना, या प्रकारे. ठीक आहे, नंबर 1 समजलं. इथं 50% शक्यता वाटते मला प्रश्न येण्याची. 75% शक्यता मला कुठं वाटते तर काय केलं माहितीये का? आता या डोमेसाईलच्या आधारावर आधी तिथं 50% फक्त आरक्षण होतं. कोणाला? लडाख मधलेच SC ST OBC यांना. EWS 10% वेगळं. मी काय बोललो, कळलं का? तिथले स्थानिक बाहेरचे नाही, बरोबर. आता हे आरक्षण किती करून टाकलं? 85%. 85% तिथलीच लोक असेल, मग ते कॅटेगरी वाईज. समजलं ना? किती? 85, बरोबर. मग याच्यामध्ये 10% EWS समाविष्ट नाहीये, ते वेगळं आहे. ते तर त्याला काय म्हणतात की प्राईम रिझर्वेशन आहे ते EWS चा. समजलं इथपर्यंत? त्यामुळे याच्या बाहेर असेल. एकदम परफेक्ट. निघू पुढे आता. आणि ह्या 85% मध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजचा पण काय असेल? समावेश असेल. मग आता मला प्रश्न पडतो की ज्याच्यामुळेच मी क्लासला यायला लेट झालो, काय सरकार स्थानिक रहिवाशांसाठी ही अट टाकू शकते? मी काय म्हटलं, कळलं का? स्थानिक रहिवाशांसाठी ही अट टाकू शकते का? हो की नाही? तर यासाठी काही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स पण आहेत, आणि एक लेटेस्ट जजमेंट आहे 2025 चा, त्याला तन्वी बाही केस म्हणतात.
विचारणार नाही, काळजी करू नका. विचारणार नाही म्हणजे काय, ग्रुप सी ला ज्या तो विचारू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, तन्वी बाही केस ज्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणते इन इंडिया देर इज वन डोमेसाईल. भारतामध्ये काय एक डोमेसाईल आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही फक्त भारतीय आहे, राज्याचं डोमेसाईल तुमचं असं नाही आहे. बरोबर इथपर्यंत? म्हणजे राज्याचं सिटिझनशिप नाही आहे डोमेसाईलचा अर्थ. परंतु लक्षात ठेवायचं, आपल्या इथं कलम 15 मध्ये ही पण तरतूद आहे की एखाद्या राज्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी संसद तिथं रहिवाशाची अट टाकू शकतो. कशामध्ये? तिथल्या स्थानिक नोकऱ्यांमध्ये. साहजिक कोणत्या नोकऱ्या असेल? सरकारी नोकऱ्या. तर हे कलम त्याला प्रमोट करते, नंबर 1. आणि दुसरं कलम याला 19 पण प्रमोट करते. ते म्हणजे काय, तर कलम 19 अंतर्गत मला आठवत असेल अधिवासाचा अट आहे नाही का, त्या अंतर्गत मर्यादा पण आहे ना, की अनुसूचित जमाती यांचं हित लक्षात घेता तुम्ही तिथं प्रोहिबिशन करू शकता. ऑलरेडी मग तुम्हाला माहित असेल इनर लाईन परमिट आपण बेसिक क्लासमध्ये शिकलोय पॉलिटिक्सच्या. कलम 19 मध्ये 1873 अंतर्गत 4 राज्याला प्रोहिबिटेड केलाय ना, तर त्यामुळे हे संविधानाच्या तत्वाच्या अंतर्गतच आहे. बरोबर? म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, न्यायासह इथं समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. ठीक इथपर्यंत? तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की हे एक ऑर्डर आहे. ठीक आहे. आणि डोमेसाईलचं सर्टिफिकेट कोण देईल, तर तहसीलदार. आणि त्याच्या विरुद्ध अपील तुम्ही डेप्युटी कलेक्टर लेवलवर करू शकता. एकदम परफेक्ट. आणि जो सर्वात महत्वाचा, हे कळलं का? हे कळलं सगळं बरोबर आलं ना? मी नोट्स मध्ये पूर्ण ऑर्गनाइज करून देतो. पहिले मॉरल ऑफ द स्टोरी काय ते समजून घेऊ. आता सर्वात महत्वाचं आहे ते स्क्रीनवर बघा. जिथं मला असं वाटते प्रश्न बनणार, इंग्रजी, हिंदी, उर्दू, भोटी आणि पुर्गी. तो प्रश्न विचारेल पुढीलपैकी भोटी आणि पुर्गी पुढीलपैकी कुठली भाषा आहे? समजलं? लाव लॉजिक. संध्याकाळपर्यंत लागत नाही. कुठपर्यंत? संध्याकाळपर्यंत लॉजिक लागत नाही. आणि त्यानंतर शीना, ब्रोस्कट, बाल्टी आणि लडाखी. ठीक आहे, या पण तिथल्या भाषा आहेत. आता विचारताना इंग्रजी विचारणार नाही, हिंदी विचारणार नाही, तर हिंदी विचारून टाकेल तो. का? आपण लॉजिक लावू ना. लडाख आहे, हिंदी थोडी असेल. नाही आहे, नाही आहे, आहे. समजलं? समजलं का? बघा 18च्या आधीपर्यंत हे चालत होता कार्यक्रम, 18 नंतर विचकला. होटी, पुर्गी, शीना, बोस्कट, बाल्टी आणि लडाखी एवढं लक्षात ठेवा. यामध्ये या ऑफिशियल लँग्वेज आहेत तिथल्या, आणि यांच्या प्रमोशनसाठी सरकार प्रयत्न करेल. कळलं? 2 लक्षात ठेवायचं इथं, इंग्रजी, हिंदी, उर्दू हे तर माहित राहील. भोटी आणि पुर्गी यासाठी सरकार काय, हे ऑफिशियल लँग्वेज आहे. आणि जे खालचे आहे शीना, बोस्कट, बाल्टी आणि लडाखी याला सरकार काय करेल, काय करेल, प्रमोट करेल. मला असं वाटते इथं प्रश्न बनायला पाहिजे. इथं याला मी झूम करतो, इथं प्रश्न बनायला पाहिजे. इथं इथं ओके. 10 सेकंद आरामात बघून घ्या. ऑनलाईन वाल्यांनी पॉज करून बघून घ्या म्हणजे लक्षात राहते. इथं प्रश्न आता इथे लावू नका. ते कसं बी टी यस ते लहान पोरासारखं करू नका. ओके चलो. भोटी, पुर्गी, शीना, बोस्कट, बाल्टी. ओके, हे तिथल्या काय लँग्वेजेस आहे, पण ऑफिशियली एवढ्या लँग्वेज दिलेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं की जे लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल आहे त्यामध्ये महिलांना काय दिलाय, 1/3 आरक्षण. ठीक आहे, चला काय प्रॉब्लेम, याच्यावर प्रश्न नाही बनत. प्रश्न याच्यावर चला समजलं. तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की लडाखसाठी काय करण्यात आली, तरतूद करण्यात आली. नाव काय, सोनम वांगचुक यांनी यासाठी काय केलं होतं, आंदोलन केलं होतं. चला कळलं. मी टेलिग्रामवर नोट्स पण देतो म्हणजे काही फॅक्ट्स या संदर्भातल्या. ठीक आहे, असे टॉपिक जर तुम्ही केले तर मी 100% सांगतो हे टॉपिक ते आहे जे 0 ते 10 पर्यंत नाही येणार, 10 ते 15च्या वर नाही ते मार्क. कितीच्यावर? 15च्या वर. ठीक आहे, चल इथली आहे ती. आता बघा चला, ही बॅच बघा, ही आजपासून त्याला काय म्हणतात की
म्हणजे बॅच सुरू झालेली आहे, ही ऑनलाईन पण अवेलेबल असणार आहे ही बॅच, बरोबर. यामध्ये सर्व विषय हे आपले कव्हर होईल. म्हणजे पूर्व परीक्षेचे राज्यसेवेचे उद्देश एकच आहे, जो कट ऑफ वाढत आहे तो लक्षात घेऊन. आणि जर तुम्ही कंबाईनची करत असाल तर कंबाईनसाठी हे सगळे कोर्सेस आपल्या इथं म्हणजे अवेलेबल आहे. आणि याची फीस पण माफक ठेवण्यात आलेली आहे, कारण आता राज्यसेवा आणि त्याला काय म्हणतात रे कंबाईन, हे दोन्ही पण एक वेगळे किंवा स्वतंत्र झालेले आहे. तर ते ठीक आहे. चलो.